गुड मॉर्निंग. रोजच्याप्रमाणे आजच्याही दिवसाची सुरुवात बाहेरचं अंगण झाडून झाली. जोपर्यंत हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तोपर्यंत ही घाण होणारच. आज मस्त असं ऊन पडलं होतं, मग मोठा कपड्याचा ढीग धुवून टाकला आणि कपड्यासोबत बघा मी त्यांच्या खिशातले पैसेही धुवून टाकले. मग ते असे वाळत ठेवले आणि त्यानंतर आज म्हटलं हेअर्सला थोडंसं ऑइलिंग करावं. तेलामध्ये कढीपत्ता आणि मेथीचे दाणे टाकून घेतले आणि मस्त असं गरम करून घेतलं. तेल गार होतं आहे तोपर्यंत म्हटलं तुम्हाला मस्त असं एक गार्डनचा टूर द्यावा. बघा सदाफुलीला रोज खूप सुंदर फुले येत असतात आणि माझी तुळस तर बघा खूप छान ग्रो होते. अगदी मुळापासून त्याला खूप जास्त ब्रांचेस फुटलेल्या आहेत आणि हे एक नवीन झाड आहे, त्यालाही खूप सुंदर असं बेबी झालेलं आहे. आता आपण ह्याला बेबी म्हणू शकतो कारण की एक सुंदर दुसरं झाड त्याच्यातून निर्माण झालेलं आहे. आणि या झाडाला एक पांढरी फुलं यायला सुरुवात झाली आहे. रोज अगदी 1 ते 2 तरी फुलं याला येतातच. एक कढीपत्त्याचं झाड पण मी लावले तर तेही खूप छान ग्रो होते. तोपर्यंत तेलही गार झालेलं आहे. मग केसाचा व्यवस्थित असा गुंता काढून घ्यायचा आणि केसांचं मध्यभागून पार्टिशन करून घ्यायचं. अगदी ऑइल गार होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमट असेल ना तेव्हाच लावायला सुरुवात करायचं. मधून पार्टिशन केलं की लेंथला कमी लागलं तरी चालेल, पण स्काल्पला व्यवस्थित असं तेल लावून छान असा मसाज करून घ्यायचं. व्यवस्थित मसाज झाल्यानंतर बघा केस अगदी माझी चंपू झालेले आहेत आणि थोडंसं ऑइल होतं तरी पण मसाज करून लावल्यामुळे ते सगळीकडे एकदम व्यवस्थितपणे अप्लाय झालेलं आहे. आता ही केस अजिबातही कोंब वगैरे करायचे नाहीत. 1-2 तास तरी केसामध्ये तेल व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आणि तोपर्यंत बाकीची कामं करून घ्यायची. तोपर्यंत मी कामं वेळेत आणि व्यवस्थितपणे पूर्ण होण्यासाठी एक छान टाईमटेबल बनवलेला आहे, ज्याचा लाँग व्हिडिओ यूट्यूबला ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर 1-2 तास केसामध्ये व्यवस्थित असं तेल मुरल्यानंतर मी इथं घेतलेली आहे कोरफड आणि ती मी केसांमध्ये अप्लाय करून घेणार आहे. मी विचार केला की केसांचं आज काय असेल ना ते हेअर केअर रुटीन सगळं एकाच दिवशी फॉलो करून टाकावं. आणि कोरफड लावल्याने केस खूप जास्त सिल्की आणि छान होतात आणि केसांना एक सुंदर अशी शाईन येते. बघा माझे हेअर वॉश करून झालेले आहेत. त्यानंतर मी मस्त असं सिरम यूज करणार आहे आणि हेअर रुटीन मी नेहमी फॉलो करत नाही, पण आता केसाची खूपच जास्त वाट लागलेली आहे आणि केस खूप खराब झाली आहेत. त्यामुळे म्हणलं ह्या वेळेसपासून आहे ना आता प्रत्येक वेळेस हेअर वॉश करायच्या आधी आपण काही ना काहीतरी घरगुतीच अशी रेमेडी फॉलो करायची. त्यानंतर जेवण करून झोप घेतली. संध्याकाळी उठल्यानंतर बाहेर गेलो होतो आणि असा संपवला माझा दिवस. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.